नमस्कार. जी.आर. कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर ICICI मार्फत तुम्ही कशा प्रकारे हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकता व यामध्ये तुम्ही कशा प्रकारे जे काही हेल्थ इन्शुरन्सचे प्रीमियम्स असतील ते कोणकोणते प्रीमियम्स असतील व किती वर्षासाठी असतील, किती महिन्यासाठी असतील, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत. व यामध्ये जे काही GST आहे तर GST खरी 0 GST करण्यात आलेली आहे का, याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूयात कशा प्रकारे आपण जो काही ICICIचा जो काही हेल्थ इन्शुरन्स आहे तो घ्यायचा. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉप कॉम्प्युटरवर कोणता एक ब्राउझर ओपन करायचे. ब्राउझर ओपन केल्यानंतर त्यामध्ये सर्च करायचे ICICI हेल्थ इन्शुरन्स अप्लाय. अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचे. अशा प्रकारे सर्च करून झाल्यानंतर इथे एक नंबरची वेबसाईट दिसेल, हेल्थ इन्शुरन्स बाय मेडिकल इन्शुरन्स प्लॅन. अशा प्रकारची जी काही वेबसाईट आहे, एक नंबरची वेबसाईट आहे, ती तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर या वेबसाईटवर क्लिक करायचे आणि ओपन करायचे. तर ओपन केल्यानंतर वेबसाईटचा अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला दिसेल. त्यानंतर यामध्ये तुम्हाला रिलायबल प्रोटेक्शन 0 अवरेज 0% GST. तर यामध्ये तुम्हाला डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे की जी काही GST आहे ती GST 0% करण्यात आलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला तुमचा जे काही हेल्थ इन्शुरन्स आहे तो हेल्थ इन्शुरन्स कशा प्रकारे घेऊ शकता हे पाहूया. तर इथे खाली आल्यानंतर इथे इलेवेट आहे. तर इलेवेट मध्ये तुम्हाला इथे अडल्ट 18 इयर्स अँड अबोव जे काही व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींचे वय 18 वर्षे किंवा 18 वर्षापेक्षा जास्त असतील ते व्यक्ती तुम्हाला सिंगल जे काही इन्शुरन्स आहे ते इन्शुरन्स घ्यायचे का मल्टिपल घ्यायचे ते तुमच्या अडल्ट वर क्वांटिटीवर इथे डिपेंड करतं. तर तुमच्या जर घरामध्ये 2 व्यक्ती असतील तर 2 व्यक्तींसाठी घ्यायचं असेल तर इथे प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचे आणि जर 2 व्यक्ती असतील तर प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचे, म्हणजे तुम्हाला 2 व्यक्तींसाठी इन्शुरन्स घ्यायचे. तर यामध्ये तुम्हाला जे काही पहिल्या व्यक्तीची जी काही जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायची. तर आपण इथे एक्झाम्पल म्हणून एक जन्मतारीख टाकूया. आणि त्यानंतर इथे खाली जो काही दुसरा अडल्ट आहे, तुमची पत्नी असेल किंवा इतर कोणी असेल त्याची जी काही जन्मतारीख आहे ती जन्मतारीख इथे टाकूया. त्यानंतर इथे ऍड या ऑप्शनवर क्लिक करायचे. ऍड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला जर मुलं असतील तर तुम्ही तुमचे मुलांची ऍड करू शकता. तर तुमचे जे काही मुलांचं वय आहे 3 महिन्यापासून तर 30 वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या मुलांचं वय म्हणजे क्वांटिटी ऍड करू शकता जर तुमच्याकडे मुलं असतील तर. जी काही मुलं असतील तर इथे आपल्याला 3 पर्यंत आपण जे काही मुलं आहेत ती 3 पर्यंतची मुलं ऍड करू शकतो. जर तुम्हाला मुलं नसतील तर मायनस करू शकता तुम्ही आणि एक मुलं असेल तर एक घेऊ शकता तुम्ही. तर आपण एक्झाम्पल म्हणून एक मूल घेऊया आणि त्याची आपण इथे जन्मतारीख ही टाकून घेऊया. त्यानंतर इथे ऍड या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि तुमचा जो काही तुम्ही जे काही पॉलिसी घेत आहात तर तुमचा जे इथे मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक इथे टाकायचे. मोबाईल क्रमांक टाकून झाल्यानंतर तुमचा जो काही ईमेल आयडी आहे तो ईमेल आयडी तुम्हाला इथे एंटर करायचे. ईमेल आयडी टाकून झाल्यानंतर तुमचा जो काही पिनकोड आहे तो पिनकोड यामध्ये टाकून घ्यायचे. तुमच्या एरियाचा जो काही पोस्टाचा पिनकोड असेल तो पिनकोड टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर इथे नेम मध्ये ऑप्शनल नेम आहे पण तुम्ही तुमचं जे काही नाव आहे ते नाव टाकू शकता. नाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे या ऑप्शनवर गेट कॉट्स वर क्लिक करायचे. गेट कॉट्स वर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही पेज आहे तो पेज लोड होईल. पेज लोड होईपर्यंत आपण वाट पाहूयात. जसं तुमचं इंटरनेट असेल त्या स्पीडने तुमचं जे काही पेज आहे ते पेज लोड होईल. इंटरनेट फास्ट असेल तर पेज तुमचं लवकरात लवकर ओपन होईल आणि पेज स्लो असेल, इंटरनेट स्लो असेल तर पेज स्लो लोड होईल. तर इथे आपल्याला जे काही
हेल्थ इन्शुरन्सचं जे काही कॉट आहे ते कॉट ओपन झालेले आहे. तर इथे जी काही समरी आहे ती समरी इथे आलेली आहे. अशा प्रकारे चॅट बॉक्स आला तर इथे क्लोज करू शकता तुम्ही. तर इथे सम इन्शुरन्स म्हणजे SI म्हणतात त्याला. तर यामध्ये इट इज द मॅक्सिमम अमाउंट दॅट यू कॅन क्लेम अंडर युअर पॉलिसी इन अ पर्टिक्युलर पॉलिसी इयर फॉर हॉस्पिटलायझेशन. म्हणजे जे काही हॉस्पिटल आहे तर तुम्हाला इथे जे काही अमाऊंट दाखवली आहे तर 10 लाख असेल, 15 लाख, 20 लाख, 25 लाख, 50 लाख, 1 करोड. तुम्ही जे काही प्रीमियम घेणार आहात, जो काही 10 लाखाचा प्रीमियम घेतला तर तुम्ही ज्या दवाखान्यामध्ये असाल तर त्या दवाखान्यामध्ये तुम्हाला 10 लाखापर्यंतचे उपचार ते मोफत मिळतील. म्हणजे इन्शुरन्स मार्फत मिळतील. मोफत म्हणता येणार नाही, इन्शुरन्स मार्फत तुम्हाला जे काही आहे पॉलिसी ती पॉलिसी मिळेल. जर 15 लाखाचा तुम्ही सिलेक्ट केला तर इथे 15 लाखाचा सिलेक्ट केल्यानंतर 15 लाखापर्यंतचे जे काही हॉस्पिटलचं खर्च आहे तो खर्च तुम्हाला इथे इन्शुरन्स मार्फत भेटून जातो. तर आपण एक्झाम्पल म्हणून लास्ट याचा काय पॉलिसी आहे तर इथे अनलिमिटेड. तर अनलिमिटेड म्हणून ही पॉलिसी आहे. तर यामध्ये जे काही मॅक्सिमम हे आहे पॉलिसी कॅटेगरी आहे ती येते. तर आपण एक्झाम्पल म्हणून जे काही 10 लाखाची आहे ती 10 लाखाची आपण पॉलिसी पाहूयात. इथे स्टार्ट किती 7.5 लाखापासून स्टार्ट होते. तर आपण एक्झाम्पल म्हणून 10 लाखाची पॉलिसी पाहूयात की तुम्हाला इन्शुरन्स घेण्यासाठी 10 लाखाची पॉलिसी तुम्ही घेतल्यानंतर 10 लाखाचा जो काही खर्च आहे ती पॉलिसी तुम्हाला भेटू शकते. तर यामध्ये आपण 10 लाखाची पॉलिसी सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये जो काही महिन्याचा प्रीमियम आहे आपण 2 अडल्ट आणि 1 चाइल्ड म्हणजे 2 मोठे माणसं आणि 1 लहान मूल असेल किंवा लहान व्यक्ती असेल ते सिलेक्ट केलं म्हणजे तुमचं मूल असेल ते. तर या तिघांसाठी तुम्हाला एका महिन्याचा जो काही इसेन्शियल पॅक आहे इसेन्शियल प्रीमियम आहे तो एका महिन्यासाठी 1424 रुपयाचा इतका पडतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वार्षिक पाहायला गेलं 1 वर्षासाठी तर 17,888 रुपयाचा जो काही वर्षाचा प्लॅन आहे हा तिघांसाठी तुम्हाला पडतो. तर यामध्ये तुम्हाला हॉस्पिटलायझेशन अँड डे केअर प्रोसिजर ट्रीटमेंट यामध्ये तुम्हाला जे काही हॉस्पिटलमध्ये तुम्ही ट्रीटमेंट घेत आहात आणि जे काही प्रोसिजर आहे तर यासाठी हा प्रीमियम तुम्हाला जे काही खर्च होतो ते खर्च तुम्हाला यावर दिला जातो. त्यानंतर इथे अप टू अँड 30% डिस्काउंट ऑन रिन्युअल फॉर स्टे ऍक्टिव्ह. म्हणजे तुम्ही ही ज्या वेळेस 1 वर्षानंतर पॉलिसी तुमची संपली आणि पॉलिसी संपल्यानंतर तुम्ही पुन्हा हीच पॉलिसी रिन्यू जर करत असाल तर या पॉलिसीमध्ये तुम्हाला 30% डिस्काउंट दिला जातो. म्हणजे जे काही तुम्ही आता इथे 1424 रुपये मंथली आहे तर यामध्ये कमी होऊ शकते. 30% कमी केलं तर तुम्हाला ही पॉलिसी 1800 रुपयालाही पडू शकते किंवा 1000 रुपयाला पडू शकते. अशा प्रकारे 30% डिस्काउंट सेम पॉलिसी रिन्यू केल्यानंतर 1 वर्षाने रिन्यू केल्यानंतर मिळणार आहे. त्याच्यानंतर अनलिमिटेड रिसेट ऑफ SI. तर तुम्हाला जे काही SI आहे तो अनलिमिटेड रिसेट करता येणार आहे. म्हणजे तुम्हाला पॉलिसी चेंज करायची असेल तर तुम्ही प्रत्येक वेळेला चेंज करून प्रीमियम वाढवू शकता. त्याच्यानंतर नो को पे अँड डिडक्टेबल. म्हणजे तुमच्याकडून तुम्ही ज्यावेळेस पॉलिसी घेता तर पॉलिसी घेताना तुमच्याकडून कोणत्याही अमाऊंट आहे ती जास्त म्हणजे डिडक्ट कुठल्याही प्रकारची डिडक्ट केली जात नाही. त्याच्यानंतर इथे खाली क्लेम प्रोटेक्टर. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस पॉलिसी घेता तुम्हाला क्लेम करायचा असेल तर तुम्हाला क्लेम प्रोटेक्ट दिला जातो. त्यानंतर टेले कन्सल्टन्सी म्हणजे तुम्हाला काही फोनवर माहिती मिळवायची असेल तर माहिती मिळू शकता. त्याच्यानंतर 2 hour हॉस्पिटलायझेशन म्हणजे तुम्ही अगदी 2 तासामध्ये जर हॉस्पिटलमध्ये गेला तरी तुमची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस चालूच राहणार आहे आणि 2 तासामध्ये तुमची जी काही हॉस्पिटलायझेशन जी काही प्रोसेस आहे इन्शुरन्सची प्रोसेस आहे ती चालूच राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला डिपेंड अकोमोडेशन बेनिफिट्स तर जे काही इतर बेनिफिट्स आहेत तेही तुम्हाला यामध्ये भेटतील. आणि नर्सिंग ऍट होम तर या पॉलिसीमध्ये तुम्हाला नर्सिंगची सुविधा आहे. नर्स असते ती नर्सची सुविधा ही घरी पाहिजे असेल तर घरी सुविधा दिली जाते.
तर आपण जे काही इसेन्शियल पॅक आहे तर इसेन्शियल पॅकचे जे काही बेनिफिट्स आहे ते बेनिफिट्स आपण पाहिलेले आहेत आणि यामध्ये अजून इथे पाहू शकता प्लस 10 मोर बेस कव्हर. तर यामध्ये तुम्ही अजून साईटवर आल्यानंतर तुम्ही चेक करू शकता 10 मोर कोणते कव्हर्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे खाली आहे ऍड रिमूव्ह कव्हर. तर यामध्ये तुम्हाला काही कव्हर्स आहेत ते ऍड करायचे असेल ऍड करू शकता, रिमूव्ह करायचे असेल तर रिमूव्ह करू शकता. त्याच्यानंतर आहे बेसिक पॅक. तर ही जी पॉलिसी आहे तर या पॉलिसीमध्ये जे काही बेसिक पॅक आहे तो बेसिक पॅक आपण पाहूया. तर बेसिक पॅक मध्ये तुम्हाला इथे जी काही पॉलिसी आहे मंथली 1299 रुपयाची पॉलिसी मिळते. 1299 रुपयाची मंथली पॉलिसी आहे. त्याच्यानंतर इथे वार्षिक तुम्हाला किती पॉलिसी पडणार आहे तर वार्षिक यामध्ये तुम्हाला 15,593 ची जी काही वार्षिक पॉलिसी आहे ती वार्षिक पॉलिसी तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि यामध्ये जी काही आपण पहिल्या इसेन्शियल पॅक मध्ये जी काही सर्व्हिस पाहिली, जी काही पहिली सर्व्हिस पाहिली तर पहिल्या सर्व्हिस मध्ये जी सर्व्हिस दिली जाते ती बेसिक पॅक मध्ये पहिली सर्व्हिस दिली जाते. फक्त यामध्ये कुठल्या रिकमेंडेड कव्हर्स कोणकोणते नाहीये ते पाहूया. तर यामध्ये जे काही क्लेम प्रोटेक्टर आहे तो नाहीये, टेलिकन्सल्टन्सी नाहीये आणि डिपेंड्स रिकमेंडेशन बेनिफिट्स नाहीये. तर यामध्ये कोणते बेनिफिट्स तुम्हाला देण्यात आलेले 2 हॉर हॉस्पिटलायझेशन आणि नर्सिंग ॲट होम ह्या फॅसिलिटी ह्या तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स मध्ये देण्यात आलेल्या आहेत. तर इथे खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला यामध्ये अजून काही ऍडव्हान्स करायचे असतील तर इथे ऑप्शनल आहेत. तर या हेल्थ इन्शुरन्स मध्ये तुम्हाला अजून काही ऍडव्हान्स करायचे का तर यामध्ये तुम्ही पाहू शकता मोस्ट वर्क ऍडव्हान्स. तर यामध्ये काय आहे पॉवर बूस्टर सुपर लॉयल्टी बोनस. तर हा ऍडव्हान्स तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर इन्फिनिट केअर ही तुम्ही ऍड करू शकता आणि त्यानंतर इथे क्लेम प्रोटेक्टर ऍड करू शकता. त्यानंतर टेलिकन्सल्टन्सी तुम्हाला ऍड करायची असेल तर ऍड करू शकता. म्हणजे यामध्ये तुम्हाला टेलिकन्सल्टन्सी दिलेली आहे परंतु या प्लॅन मध्ये तुम्हाला टेलिकन्सल्टन्सी दिलेली नाही तर तुम्हाला ऍड करायची असेल तर ऍड करू शकता. ऍड केल्यानंतर त्याचे जे काही पैसे चार्जेस आहे ते वाढले जातात. त्याच्यानंतर इथे हेल्थ चेकअप. तर हेल्थ चेकअप ही तुम्हाला ऍड करायचं ऍड करू शकता. म्हणजे हेल्थ चेकअप म्हणजे तुम्हाला तुमच्या इन्शुरन्स वर जर हेल्थ चेकअप करायचे असेल तर ते तुम्ही ऍड करू शकता. हा बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यानंतर रूम मॉडिफायर हाही तुम्ही ऍड करू शकता आणि ओपीडी तुम्ही ऍड करू शकता. आणि ओपीडी जर तुम्ही ऍड केली तर ओपीडीचे इथे वेगवेगळे चार्जेस देण्यात आलेले जे काही इन्शुरन्स मध्ये तुम्हाला ऍड करून दिले जातील. 5,000, 10,000, 15,000 असे ओपीडीचे चार्जेस देण्यात आलेले. तर यामध्ये तुम्ही एक्सप्लोर मोर ऍडव्हान्स केले तर मोर ऍडव्हान्स ही तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आता आपण इथे एक इसेन्शियल जे काही पॅक आहे जे काही हेल्थ इन्शुरन्स आहे तो हेल्थ इन्शुरन्स कशा प्रकारे घ्यायचा ते पाहूया. तर याचा जो काही प्रीमियम पडतोय तर इथे उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता जो काही प्रीमियम आहे बेसिक प्रीमियम जो नुसतं बेसिक प्रीमियम आहे याचा 14,323 रुपये आणि ऍडिशनल कव्हरेज म्हणजे जे काही आपण इतर कव्हरेज तुम्ही पाहिले ते कव्हरेज तुम्हाला ऍड करून देण्यात आलेले आहेत. तर ते कव्हरेज तुम्हाला 2,765 रुपयाचे कव्हरेज देण्यात आलेले आहे. तर यामध्ये क्लेम प्रोटेक्टर 765 रुपयाचे आहे, टेलिकॉल कन्सल्टन्सी 200 रुपयाचे, 2 हॉर हॉस्पिटलायझेशन 580 रुपयाचे आहे, डिपेंड्स अकोमोडेशन बेनिफिट 630 रुपयाचे आणि नर्सिंग ॲट होमचा कन्सल्टंट आहे तो 790 रुपयाचा देतो. असा तुमचा जो काही नुसतं बेसिक प्रीमियम 14,323 रुपयाचा आणि ऍडव्हान्स करून तुम्हाला 17,088 रुपयाचा जो काही प्रीमियम आहे तो वार्षिक प्रीमियम बनत आहे. तर हा प्रीमियम घ्यायचा कसा बाय कसा करायचा तर आपण इथे पाहूया. इथं बायचा ऑप्शन आहे. या बायच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे. बायच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन येतील. तुम्हाला प्रीमियम 1 वर्षासाठी घ्यायचे, 2 वर्षासाठी घ्यायचे, 3 वर्षासाठी घ्यायचे, 4 वर्षासाठी घ्यायचे, 5 वर्षासाठी घ्यायचे. तर तुम्हाला इथे 1 वर्षासाठी घेतला तर इथे कुठल्याही प्रकारचा डिस्काउंट नाहीये. तुम्हाला 2 वर्षासाठी घेतला तर 10% चा डिस्काउंट आहे. त्यामध्ये तुमचे जे काही 1,709 रुपयाचा जो काही प्रीमियम आहे म्हणजे सेव्हिंग होता. टोटल प्रीमियम तुम्हाला 32,467 रुपयाचा पडेल. त्यानंतर इथे 3 वर्षासाठी 15% डिस्काउंट आहे आणि तुमचे सेव्ह होणार आहे 4,646 रुपये सेव्ह होणार आहे. त्याच्यानंतर जो काय टोटल प्रीमियम तुम्हाला 3 वर्षासाठी 49,113 रुपयाचा पडेल.
4 वर्षासाठी तुमचे 15% डिस्काउंट आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथे 4 वर्षाच्या प्लॅन मध्ये 15% डिस्काउंट दिला जातो आणि 7,584 चा जो काही प्रीमियम आहे तुमचा सेव्ह होणार आहे, जे काही अमाऊंट आहे ती सेव्ह होते. परंतु टोटल जे काही अमाऊंट आहे 65,758 रुपये 4 वर्षामध्ये जातात. आणि इथे 5 वर्षाच्या प्रीमियम मध्ये 15% तुम्हाला डिस्काउंट देतात. त्यामध्ये तुमचे 10,521 रुपयाचा प्रीमियम आहे, 10,521 रुपये तुमचे सेव्ह होतात आणि टोटल जो काही प्रीमियम आहे 5 वर्षासाठी 82,404 रुपयाचा जो काही प्रीमियम आहे तो पडतो. तर यामध्ये आपण एक मोठाच प्लॅन घेऊन बघूया 5 वर्षासाठीचा. आणि इथे तुम्हाला जो काही इन्शुरन्स आहे, हेल्थ पॉलिसी इन्शुरन्स आहे, तो घेण्यासाठी तुम्हाला इथे तुम्हाला जे पाहिजे ते प्लॅन तुम्ही घेऊ शकता. 5 वर्षासाठी, 1 वर्षासाठी, 2, 3 काय तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे प्रोसीडचा हा ऑप्शन आहे, या प्रोसीडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. प्रोसीडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे जशा प्रकारे इंटरनेट असेल तशा प्रकारे तुमची जी काही पॉलिसी आहे पेज आहे तो पेज ओपन होईल. आणि इथे पॉलिसी ओपन झालेली, लोड झालेली आहे. तर पॉलिसी लोड झाल्यानंतर तुम्हाला इथे जो काही तुमचा बेसिक प्रीमियम आहे तो बेसिक प्रीमियम तुम्हाला इथे दाखवला जात आहे 28,767 रुपये. त्यानंतर इथे ऍडिशनल कव्हरेज जे काही कव्हर्स आहे ते कव्हर्स दाखवले जातात आणि त्याची जी काही अमाऊंट आहे ती किती होते ती संपूर्ण तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. त्यामध्ये डिस्काउंट किती दिलेला आहे तोही दाखवण्यात आलेला आहे. आणि टोटल सब तुमची अमाऊंट आहे ती 82,404 रुपये ही टोटल पेएबल अमाऊंट तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे यामध्ये काय करायचं, अपडेट केवायसी कंप्लीट इन 1 मिनिट. तुमची जी काही केवायसी आहे ती केवायसी तुम्हाला इथे कंप्लीट करून घ्यायची. तर केवायसी कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला इथे बिइंग केवायसी प्रोसेस या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचे. तर आपण आपला आधार कार्ड नंबर टाकून घेऊया. त्याच्यानंतर इथे व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचे. व्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या जो काही आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असेल तर त्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी सेंड झाला असेल तर तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचे. ओटीपी टाकून झाल्यानंतर इथे कन्फर्म या बटनावर क्लिक करायचे. तर यामध्ये तुम्ही जे काही आधार कार्डला तुमची जी काही माहिती होती ती आधार कार्डची संपूर्ण माहिती इथे केवायसीच्या माध्यमातून इथे ओपन झालेली आहे. आणि ओपन झाल्यानंतर यामध्ये काही माहिती आहे ती माहिती फिल करावी लागणार आहे. तर माहितीमध्ये तुमचं जे काही नाव आहे ते आधार कार्ड नुसार इथे फिल झालेलं असेल, जन्मतारीख फिल झालेली असेल, तुमचा ऍड्रेस आहे तो ऍड्रेस फिल झालेला असेल. परंतु तुम्हाला ऍड्रेस एडिट करायचा असेल तर इथे एडिट बटनावर क्लिक करून तुम्ही ऍड्रेस एडिट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल क्रमांक टाकायचे. तुमचा जो काही मोबाईल क्रमांक असेल तो मोबाईल क्रमांक यामध्ये टाकून घ्यायचे. मोबाईल क्रमांक टाकून झाल्यानंतर तुमची जी काही ईमेल आयडी आहे ती ईमेल आयडी तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायची. त्यानंतर इथे तुमचा जो काही जेंडर आहे जेंडर इथे तुमचा ऑलरेडी आधार कार्ड नुसार सिलेक्ट झालेला असेल. आणि इथे आर यू आर एनी द प्रोपोज ऍप्लिकंट पीईपी और फॅमिली मेंबर क्लोज रिलेटिव्ह असोसिएट ऑफ पीएपी. तर इथे या नो ऑप्शनवर क्लिक ठेवायचे. जर तुम्हाला कोणत्या इतर तुमच्या मेंबर वरून क्लोज करायचं असेल तर येस वर क्लिक करू शकता. परंतु तुमच्याकडे क्लोजचा ऑप्शन ठेवायचा असेल तर नो वर क्लिक ठेवायचे आणि इथे प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे. प्रोसीड वर क्लिक केल्यानंतर तुमची जे काही अडल्ट असेल तुमचा जो काही तुम्ही दुसऱ्या व्यक्ती दिलेली आहे त्या दुसऱ्या व्यक्तीचा इथे यामध्ये ती व्यक्ती कोण आहे तुमची ते तुम्हाला यामध्ये टाकायचे. तुमची पत्नी आहे, आई आहे की फादर आहे, फादर इन लॉ आहे, जे काय असेल ते तुम्हाला यामध्ये टाकायचे. त्यानंतर इथे नावामध्ये पूर्ण नाव टाकायचे. जे काही तुमची पत्नी असेल, आई असेल, वडील असेल यांचं नाव पूर्ण टाकायचे. आणि त्यांची जे काही जेंडर आहे ते जेंडर ऑलरेडी सिलेक्ट होऊन आली असेल तर ठीक आहे, नसेल आली तर इथे सिलेक्ट करायचे तुम्हाला.
जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्हाला इथे टाकण्यासाठी येणार नाहीये, तर त्याला सोडून द्यायचे. त्याच्यानंतर त्यांचं वजन माहित असेल तर वजन टाकू शकता किंवा अंदाजित वजन तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर उंची त्यांची जे काही तुम्ही ज्यांचं नाव टाकलंय अडल्टचं त्यांची उंची जी काय असेल ती उंची तुम्हाला यामध्ये टाकायची. त्यानंतर यामध्ये तुम्हाला डू यू हॅव एनी प्री एक्झिस्टिंग diseases like diabetes, hypertension, cancer, heart disease, throat, paralysis, throat, HIV, AIDS and others. तर यामध्ये यांना हे कोणतेही आजार आहेत का या अगोदरच, तर नसतील तर नो वर क्लिक ठेवायचे, असतील तर येस वर क्लिक करायचे. शक्यतो जास्त करून नो वरच ठेवा, कारण जर असले तरी तुम्हाला जे काही कव्हर आहे तो कव्हर मिळून जाईल. जर येस वर क्लिक केल्यास तुम्हाला लवकर कव्हर भेटत नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे आभा कार्ड असेल तर आभा एडिट ऑप्शनल टाकले तरी चालेल. त्यानंतर इथे कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अडल्ट मध्ये सेकंड अडल्ट, तर तुम्ही इथे स्वतःची जी काय माहिती आहे ती स्वतःची माहिती इथे भरू शकता सेकंड अडल्ट मध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथे जे काय तुमचे वजन असेल ते वजन तुम्ही टाकू शकता. तुमची उंची आहे ती उंची तुम्ही इथे यामध्ये भरू शकता. आणि सेम आहे, जे काही आजार असतील तर नो वर क्लिक ठेवा आणि आभा असेल तर ऑप्शनल टाकू शकता. त्यानंतर कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक करा. कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याजवळ जे काही मूल असेल, तुमच्या घरामधील लहान मूल असेल किंवा मुलगा असेल तुमचा, त्याची माहिती भरायची. तर तुमचं जे काय कोण आहे, सन आहे डॉटर आहे, तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. तिचं नाव काय असेल ते नाव तुम्ही इथे यामध्ये टाकू शकता. त्यानंतर त्याची जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुम्हाला इथे जे जशा प्रकारे वर पाहिलं त्यांना काही आजार असेल तुमच्या लहान मुलाला किंवा कोणाला, तर नो वरच ठेवा, जास्त करून येस करू नका. आणि इथे कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक करा. कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नॉमिनी ठेवायचे. तर नॉमिनी मध्ये तुमची जे काही कोण पत्नी असेल, आई वडील असेल, हे तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर त्यांचं जे काही रिलेशन आहे, तुम्ही जे काही कोणाला नॉमिनी ठेवत आहे ते तुम्हाला टाकायचे. आणि त्यानंतर त्यांची जी काही जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्हाला यामध्ये टाकायची आहे आणि कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जीएसटी नंबर असेल तर येस वर क्लिक करू शकता, नसेल तर नो वरच ठेवा. त्यानंतर डू यू एनी इन्शुअर मेंबर हॅव हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी नंबर, तर या नोच्या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक ठेवायचे. आणि नोच्या ऑप्शनवर क्लिक ठेवल्यानंतर तुम्हाला इथे बँक अकाउंट अँड ऍडिशनल नॉमिनी डिटेल्स ऍड करायचे असेल तर ऍड करू शकता, नसेल करायची तर नाही केली तर काही प्रॉब्लेम नाहीये. नंतर तुम्हाला जर बेनिफिट घ्यायचा असेल किंवा इतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये बेनिफिट घेतला असेल तर त्यासाठी तुम्ही नंतर ऍड करू शकता किंवा कंपनी पॉलिसी ऍड करून देते. त्याच्यानंतर आपल्याला इथे महत्वाचं जे काही पेमेंट आहे ते पेमेंट करण्यासाठीचा जो काही ऑप्शन आहे तो ऑप्शन, तर इथे प्रोसीड टू पे या ऑप्शनवर क्लिक करायचे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर थोडं पेज लोड होईल. पेज लोड होईपर्यंत वाट पाहूया. तर इथे पेज लोड झालेलं आहे आणि इथे एक पॉपअप ओपन झालेलं आहे. इट सीम युअर हेल्थ इन्शुरन्स नीड a little more attention than usual. You can complete purchase this policy now. Our health advisor contact you and discuss and additional coverage options that may be provide better protection. तर तुम्ही ज्यावेळेस मोठी पॉलिसी घेता तर मोठी पॉलिसी घेताना तुम्हाला त्यांचं जे काही ऍडव्हर्टाइज असेल, म्हणजे जे काही कन्सल्टन्ट असतात पॉलिसी देण्यासाठी, तर ते तुम्हाला कॉल करतील. तर कॉल केल्यानंतर त्यांच्या माहितीने तुम्ही एवढी मोठी पॉलिसी घ्या असे येथे नोटिफिकेशन आलेले. आणि शक्यतो तुम्ही इतर माहिती घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारची पॉलिसी घेऊ नका. तुम्ही आधी चौकशी करा. खूप साऱ्या कंपन्या पॉलिसी देतात, तर त्यांच्या पहिले तुम्ही माहिती घ्या. कुठे तुम्हाला कमी प्रीमियम मध्ये भेटत असेल, कुठे जास्त प्रीमियम मध्ये भेटत असेल, काही ठिकाणी चांगले फीचर्स कमी प्रीमियम मध्ये भेटत असतील. तर संपूर्ण तुम्ही जे काही त्यांचे एजंट्स असतील त्यांच्या थ्रू माहिती घेऊ शकता. तर आपण सध्या इथे ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करूया. आणि ओकेच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर
इथे इथे जे काही पेमेंटचा ऑप्शन आहे तो पेमेंटचा ऑप्शन इथे ओपन झालेला आहे आणि पेमेंटचा ऑप्शन ओपन झाल्यानंतर तुम्ही कशाच्या माध्यमातून पेमेंट करू इच्छिता UPI असेल, क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, नेट बँकिंग असेल किंवा वॉलेट असेल किंवा पे युजिंग EMI. तर तुम्ही जी काही ही काही पॉलिसी आहे ती हप्त्यावरही घेऊ शकता. तर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असला पाहिजे किंवा तुम्ही डेबिट कार्डच्या माध्यमात यामध्ये सुविधा जी काही EMI वर सुविधा आहे ती सुविधा देण्यात आलेली नाही. तर यामध्ये जो काही क्रेडिट कार्ड EMI आहे तो क्रेडिट कार्ड EMI इथे देण्यात आलेला आहे. तर इथे तुम्ही खूप सारे ऑप्शन आहे. तर इथे UPI च्या माध्यमातून जर तुम्ही पेमेंट पे केलं तर इथे 0 कन्व्हर्शन फी तुमची जाईल. तर शक्यतो UPI च्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही जे काही ICICI मार्फत हेल्थ इन्शुरन्स कशा प्रकारे घ्यायचा व कशा प्रकारे ऑनलाईन परचेस करायचा याची महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलाच असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट व महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये.